मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये यश अरुंधतीला गौरीबद्दल सर्व सत्य सांगतो. तेव्हा अरुंधती यशला सांगते, अरे लाडोबा, एवढी तू काळजी करू नकोस, कारण आपली गौरी पुन्हा 2 वर्षांनी येईल. तेव्हा यश बोलतो की गौरी परत कधीही येणार नाही. हे ऐकून मात्र अरुंधती विचारात पडते. तेव्हा यश सांगू लागतो की आमच्यामध्ये खूप अंतर पडायला लागलं आहे. हल्ली आजकाल आमचं बोलणं पण होत नाही. त्या दिवशी ती माझ्याशी अचानक भांडू लागली, असं म्हणून तो भूतकाळात जातो. तेव्हा त्याला आठवतं की संजनाविरुद्ध मी तिच्याबरोबर बोलू लागलो. तेव्हा ती खूप चिडली आणि फक्त मावशी व घर यातच तुझं मन रमलं आहे. फक्त त्याच गोष्टीबद्दल तू माझ्याशी बोलतोस. आपलं करिअर, फ्युचर याबद्दल तू काहीच बोलत नाहीस. तेव्हा यश पण तडकाफडकी तिला निर्णय सांगतो की जर तुला माझा कंटाळा आला असेल तर तू इथून निघून जा, असं म्हणून तो रागातच घरी जातो. तेव्हा ह्या आठवणी आठवून यशला खूपच त्रास होत असतो. तेव्हा तो पुन्हा अरुंधतीला विचारतो की गौरी मला कंटाळली तर नसेल. तेव्हा अरुंधती नाही बोलते. तेव्हा यश अरुंधतीला सांगतो की गौरी ऑलरेडी माझ्यापासून दूर गेली आहे. मनाने आम्ही तर कधीच दूर गेलो आहोत, परंतु आता फिजिकली पण दूर जाणार आहोत. दुसऱ्या दिवशी अरुंधतीला उठायला खूप वेळ झालेला असतो. तेव्हा ती बोलते, आता आशुतोष मला खूप ओरडणार, कारण नेहमीपेक्षा लवकरच आम्हाला आज पनवेलला जायचं होतं. तर दुसरीकडे आशुतोषलाही उठायला उशीर झालेला असतो. तेव्हा तो खूप वैतागतो आणि बोलतो, आज अरुंधतीचं बोलणं मला खावं लागणार. तेव्हा तो त्याच्या आईला आवाज देऊन पटकन चहा टाकायला सांगतो. इकडे सर्वजण नाश्ता करत असतात. तेव्हा अभि नाश्ता करता करता पेपर वाचत असतो. तेव्हा कांचन अभिला सांगते की तू पेपर वाचू नकोस. आत्ता अरुंधती असती ना, तुझ्या हातातून पेपर काढून घेतला असता. तेव्हा अरुंधतीचं नाव घेतल्यावर अभिला खूपच राग येतो. तेवढ्यातच अनघा तेथे येते आणि तू दादाला कॉल केला होता का असं विचारते. तेव्हा अभि हो बोलतो. अनघा त्याच्यावर खूप चिडते आणि का फोन केला होता असं विचारते. तेव्हा अभि उद्धटपणे तिला उत्तर देतो की मी फोन केला होता हे त्यांनी तुला सांगितलं, मग का कॉल केला होता हे का नाही सांगितलं, मी तुला नंतर सांगतो, असं म्हणून तो तेथून जायला लागतो. तेव्हा अनघा त्याच्यावर ओरडते आणि मला आत्ताच्या आत्ता उत्तर पाहिजे, सर्वांनाही समजू दे असं बोलते. तेवढ्यातच अनिरुद्ध तेथे येतो आणि अनघाला बेटा काय झालं असं विचारतो. तेव्हा कांचनही अनघाला विचारते की एवढं ओरडायला तुला झालं तरी काय. तेव्हा अनघा सांगू लागते की अभिने माझ्या दादांना कॉल केला. तेव्हा दादा बोलले की मी पटकन मुंबईला येतो. तेव्हा का असं आप्पा विचारतात. त्यावर अनघा सांगते की दादाने मला सांगितलं मी मुंबईला येतो आणि फ्लॅटच्या किल्ल्या व कागदपत्रे अभिला देतो. तेव्हा संजना मध्येच बोलते की म्हणजे सासऱ्यांकडून अभिने फ्लॅट मागितला का. तेव्हा अभि सांगतो फ्लॅट मागितला नाही, काही दिवसांसाठीच पाहिजे. तेव्हा अनघा रागातच सर्वांना सांगते की याला काही दिवस फक्त तिकडे राहायचं नाही, याला कायमचं घर सोडून तिकडे राहायला जायचं आहे. हे ऐकून मात्र सर्वजण घाबरतात आणि आश्चर्याने अभिकडे पाहू लागतात. दुसरीकडे आशुतोष खूप धावपळ करत असतो. तो पटकनच गाडीत बसतो आणि प्रकाशला सांगतो की आपल्याला अरुंधती मॅमला पिक करायचं आहे, त्यामुळे तू लवकर चल. तर इकडे अरुंधती आशुतोष ज्या ठिकाणी येणार असतो त्या ठिकाणी त्याची वाट पाहत उभी असते. ती स्वतःशीच बोलते की बरं झालं आशुतोष अजून आले नाही, नाहीतर उगीच ओरडा खावा लागला असता. बरं झालं त्यांनाही उशीर झाला. तेव्हा अरुंधती लगेच आशुतोषला कॉल करून विचारते की तुम्ही कुठे आहात. तेव्हा आशुतोष सांगतो, मी लवकरच तिकडे येत आहे, तोपर्यंत तू 1 ते 10 पर्यंत आकडे मोज. त्यावर अरुंधती खरंच आकडे मोजू लागते. तर दुसरीकडे प्रकाश खूपच जोरात गाडी चालवत असतो. तेव्हा अचानक रस्त्यामध्ये धूर आल्यामुळे प्रकाशला पुढे काहीच दिसेनासं होतं. तेवढ्यातच समोरून एक गाडी येत असते. आशुतोषला वाटतं की आता गाडी धडकणार. या विचाराने तो प्रकाशला आवाज देऊन खूप मोठ्याने ओरडतो. तेव्हा प्रकाश प्रसंगावधान दाखवून दुसरीकडे गाडी नेतो. आशुतोष खूपच घाबरलेला असतो. तर इकडे 10 अंक मोजूनही आशुतोष अजून आलेला नसतो. अरुंधती खूपच टेन्शनमध्ये येते. ती लगेच आशुतोषला कॉल करते, परंतु आशुतोष खूप घाबरल्यामुळे तो कॉल रिसीव करत नाही. तेव्हा तो प्रकाशला तू ठीक आहेस ना असं विचारतो. तेव्हा प्रकाश हो बोलतो. तर आपण थोडक्यात वाचलो आहे असं तो प्रकाशला सांगत असतो.
तेव्हा तो अरुंधतीजवळ येऊन पोहोचतो आणि गाडीतून खाली उतरतो. तेव्हा आशुतोष खूप घाबरलेला असतो. त्याची मनस्थिती एवढीही चांगली नसते. तो पूर्वीसारखा हसरा नसतो. तेव्हा अरुंधती काय झालं विचारते. त्यावेळी आशुतोष सांगू लागतो की माणसाचा काही भरोसा नसतो. कारण आपण आत्ता हे क्षण जगत आहोत ना, तो क्षण आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. कारण दुसऱ्या क्षणी आपण असूच असं नाही. तो खूपच घाबरलेला असतो. अरुंधती सारखी त्याला काय झालं विचारते. तेव्हा तो काही सांगत नाही आणि वर्षाचं उदाहरण देतो आणि अरुंधतीला चल आपल्याला वेळ होईल या विचाराने गाडीत बसायला सांगतो. तर इकडे अनिरुद्ध अभिला विचारतो, तू मला का कधी बोलला नाहीस की तुला घर सोडून जायचं आहे. तेव्हा अभि सांगतो की माझं आत्ताच ठरलं आहे. तेव्हा संजना लगेच मध्ये मध्ये बोलू लागते आणि अभिला विचारते, म्हणजे तू कन्फर्म तिकडे राहायला जाणार का. तेव्हा सर्वजण संजनाकडे रागाने पाहतात. तर संजना शांत बसते. त्यावेळी अभि सांगतो की मी फक्त अनघाला बोललो की इथे खूप गर्दी होत आहे, त्याचमुळे आपण तुझ्या आईबाबांच्या फ्लॅटमध्ये काही दिवस राहूयात. त्यावेळी अविनाश अभिला विचारतो, मी दुसरीकडे राहायला जाऊ का इथे गर्दी होत असेल तर. तेव्हा अभि बोलतो, त्याची काही एक गरज नाही. तो फ्लॅट मोठा आहे आणि तसाच रिकामा पडला आहे, म्हणून मी फक्त अनघाला असं बोललो. तेव्हा अनघा अभिवर खूप जोरात ओरडते आणि खरं कारण सांग असं बोलते. कारण तू काल खरं कारण मला वेगळंच सांगितलं होतं. तेव्हा अभि तिला एका शब्दात शांत करतो. तेव्हा अनिरुद्ध खूपच हायपर होतो आणि अभिला सांगतो की अभि आपण तुझ्यासाठी एक वेगळी बेडरूम पुन्हा बांधून घेऊयात. तेव्हा अभि नाही बोलतो. तर संजना बोलते, एवढा खर्च कोण करणार. तेव्हा अनिरुद्ध सांगतो की माझी नोकरी आता चालू झाली आहे, मी सर्व खर्च करणार आहे. तेव्हा संजना मनात विचार करते, अनिरुद्ध तुला खर्च करायचा असेल तर कर, परंतु मी माझी बेडरूम अजिबात तुला देणार नाही. आणि अभि घर सोडून जाणार हे माझ्या एका दृष्टीने बरंच आहे असं संजना मनात विचार करते. तेव्हा कांचन अभिला समजावू लागते की अनघा सर्व किचन सांभाळते, ती आमच्यासारखी आसपास असते आणि तू तिकडे राहायला गेला तर आमच्याकडे लक्ष कोण देणार. तेव्हा अभि स्पष्टपणे कांचनला सांगतो, माझी बायको अशी घरात गुरफटलेली मला अजिबात चालणार नाही. त्यावेळी संजना मनात विचार करते, ही सर्व माझ्यावरच जबाबदारी येणार, परंतु मी पण किचन अजिबात सांभाळणार नाही. तेव्हा अनिरुद्ध पुन्हा अभिला समजावू लागतो. तर संजना मनात बोलते की ह्या अनिरुद्धला ना समजतच नाही, कारण अभिला प्रायव्हसी हवी आहे. तर ईशा अभिला सांगत असते की दादा प्लीज तू घर सोडून जाऊ नको, मला अनघा इथे पाहिजे. तेव्हा यश पण अभिला समजावतो. तर कांचन बोलते, असं एक एक करून आम्हाला कोणीही सोडून जाऊ नका. त्यावेळी संजना पुन्हा मनात विचार करते, याला जायचं असेल तर जाऊ देत, तो घर सोडून गेला ना म्हणजे अनिरुद्धचं लक्ष माझ्याकडे लागेल. त्यावेळी आप्पा अभिला सांगतात, तुम्ही तुमचे निर्णय घ्यायला स्वतंत्र आहात, त्यामुळे तुम्हाला जे करायचं असेल ते करा. तर कांचन आप्पांवर वैतागते. तेव्हा संजना मनात विचार करते, ही म्हातारी तर पिल्लांना सतत घेऊन मागे फिरणारी कोंबडी आहे. तेव्हा अनघा अभिची तक्रार सर्वांकडे करते आणि मला इथे राहायचं आहे, परंतु हा ऐकतच नाही. तेव्हा अभि उद्धटपणे पुन्हा सांगतो की मला इथे राहायचं नाही. तेव्हा आप्पा त्या दोघांनाही समजावून सांगतात की तुम्हाला जिकडे राहायचं असेल तिकडे राहा, परंतु आनंदात राहा. तेव्हा संजना सर्वांना सांगते की अभिला जिकडे राहायचं असेल तिकडे राहू देत, परंतु त्या दोघांनाही प्रायव्हसी हवी आहे. एवढी साधी गोष्ट तुम्हाला समजत नाही का. कारण जर अनघा इथे राहिली ना, तिची दुसरी अरुंधती बनल्याशिवाय पर्यायच उरणार नाही. तेव्हा त्यात प्रॉब्लेम काय आहे असं कांचन उलट तिला विचारते. तेव्हा अनघा जर अरुंधती बनली तर दुसरी संजना लवकरच या घरात येईल असं ती कांचनला सांगते. तेव्हा संजनाच्या या खोचक बोलण्याचा अनिरुद्धला खूप राग येतो. तेव्हा तो संजनाला चांगलंच सुनावतो आणि तू फक्त काही दिवस या घरात आहे, त्यामुळे तू तुझं मत देऊ नकोस असं म्हणून तो संजनाला तोंडावर पाडतो. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आशुतोष अरुंधतीला आय लव्ह यू असं बोलतो, तर अरुंधती त्याच्याकडे पाहतच राहते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.